मनीषा, छान झाला कार्यक्रम. मोदी खायचा सगळे गिफ्ट अंदर दिले काय सुषमाता इथून. नाही शांताबाई, मी नाही ठेवलं. सगळ्यात पहिले सांगा, नाश्ता कसा होऊन राहिला? सुषमाताई, तुम्हाला भेटला नाश्ता चांगला झाला ना? शकुनाबाई, खाली बोलावलं आम्हाला. आणि तेव्हापासून गमत पाहून राहिली मी. खाली बसवलं, शांताबाई मागून येऊन तिला खुर्चीवर बसवलं. ल भेदभाव आहे तुमच्यापाशी. नाश्ताने भेटला, अजून गोष्टीने पोट भरून राहिले. कायलेच बोलावलं मग आम्हाला. बाई सविताबाई, कशी आहेस? थांब आली. सविताबाई पाहि ना, इकडे बी नाश्ता करून राहिले. तोंड पाहून चोपडा गोष्टी करून शकुनाबाईच्या. पाय ना शांताराम भाऊ, आम्ही बसेलच मागून येऊन बाहेर नाश्ता भेटून राहिला. आणि बाहेर चालले बी घरी, आणि आम्हाला कोणी हुंगून नाही राहिलं. माय बाई, सविताबाई कशी करतो सविताबाई? काय करतं? कशी करतं म्हणजे? ती गमतच पाहून राहिली मी शकुनाबाई. भले माझ्या संग चोपडा गोष्टी करत. आणि शांताबाईच्या पाशीनं सफेद बसायला लावलं, आणि आम्हाला पाशीनं खाली बसायला लावलं. सविताबाई, अशा कार्यक्रमांनी राग धरत असतात काय? ते महादेव भाऊ गल्ला करतील ना तुम्हाला. अजून सांगू नका मध्ये महादेव भाऊचा अपमान झाला का त्याचा? तूच खाऊन घे शकुनाबाई, आम्हाला नाही पाहिजे. आणि त्या ननदले भाजईले कोण असतील तेले खाऊ घाल. काय झालं शकुनाबाई? काही नाही रे बाबा, आता सगळेजण वाटून राहिले एकमेकाले. आता गर्दीन दे इले भेटलं नशीन, म्हणून तिला गुस्सा आला. जाऊ दे, तिच्या घरी घेऊन जाईन मी. सावे, हे बायका म्हणा हात जोडा. काय रे, पप्पू कुठे गेला? शांताराम मामा, तो गेला एका जणाला भेटायले. कायच्या बाबतीत काय नाही, ते काही सांगितलं नाही त्याने मला. पाहिजे बाबा, पैशा गिशांनी फसून जाईन तो अजून. जरासं त्याच्याकडे लक्ष ठेव शंकर. तू थांबा, मी पाहून येतो. जाते ना आता, पैसा आता फिरतेस. लग्न होऊन गेलं ना भाषाचं. मा बहिणीच्या मागाचं टेन्शन चाललं गेलं. शांती आली ना, बरं झालं आली. नाही तर असं वाटतं येते की नाही येत. आणि शांतीने हातांनी काहीतरी आणलं, ती गिफ्ट म्हणतात काय आणतात. मग विचारी शकुनाबाईले काय आणलं तर. शांताराम मामा, या बरं इकडे. आलो, पण नाव खिशांचे पैसे नाहीत बरं. बरं चला तर खरी, तुम्ही समजून सांगायले. चला नाही, मनीष येतील ना ड्युटीवरून. हा रिंकू, चल आई, येतो आम्ही. मनीषा, चला येतो. हो रिंकू ताई, या मग आणखी फुरसत नाही एखाद्या दिवशी. हो येतो वहिनी काय झोपल्या काय? बहिणीचा कार्यक्रम करता सविता, रिंकू आवाज देते ना? नाही काय, अरे लक्षच नाही. चल रिंकू. 50 रुपये गोट गेले. 50 रुपये. बरं झालं एखादी वस्तू काही घेतली नाही. 50चीच नोट दिली हातांनी. अरे सविता काकू, काही आवाज नको देऊ रे बापा. आणि काही असे कार्यक्रम म्हणजे आम्हाला बोलत नको जात. जो आमच्या बादचे पैसे घेऊन घेता आणि आम्हाला हुंगत ना. किती घंट्याची बसली, पण हाती एखादी प्लेट नाही आली. बरं झालं गुलाबजामुन रसगुल्ले नव्हते, साधे कांदा पोहेच होते. अरे सविता काकू, आता घाई गर्दी होती तसं. तरी सुलोचना सांगितलं मी सगळ्याकडे लक्ष देतो म्हणून. बापा सुलोचना, ती बायको तर मैत्रिणी घेऊन पेशल खोलींदी बसली गप्पा गोष्टी करत. आमच्या लेखाचं पाहिजे ते. खरंच काय? हा, आता महिना सांगतो नजून मग नावाची बदलानी करतो. मग सविता काकून सांगितलं. जा ना तूच. आणि जरासं कोणी बोलावलं ना पाहुणे, त्याची सरबरी झाली पाहिजे. त्या अगदीच बोलावं शंकर, नाही तर बोलवू नाही. फुकटचा मोठेपणा करत. आजी सांगितलं बरं, आई थोड्या बाया बोला, एवढ्या मोठ्या बाया बोलू नको. आपल्या घरांनी मावतीच जास्त बाया, पण आई कायची ऐकते. आता सांगतो सुलोचनाले कसं असते तो कार्यक्रम. बाई तर अशी गेली उपाशी, सगळ्या गावांनी दुंडोरा पिटणारी. शकुनाबाई, चल आता येतो आम्ही. सुषमाताई, सुनबाईनी आली. सुनबाईचे कामं होते ना, येऊन एखाद्या वेळेस आता. ठीक आहे मग, या सुनील घेऊन. शकुनाबाई, देऊन दे ना मजुरी. मी बी चालली. बरं देतो, चल. शांती बस बरं, नाही तर मिरेन इकडून तू चालली जाशील. नाही शकुनाबाई, बसतो ना मी. करा तुमचा वाट पाहतो मी. आणि चला संगीताबाई. मनीषा, कशी आहेस मनीषा? शांता काकू, चांगली आहे ना मी. सविताताई, काय झालं सविताताई तुले? कोण बोलून नाही राहिली? काही नाही झालं मनीषा, काही जरासं बरं नव्हतं वाटत. आता बरं आहे. सविता, डोकं शांत ठेव बरं. तू मनांदी राग घालून घेऊ नको. तू मनीषा समोर सांगतो, हे बघ किती समजदार पोरगी आहे.
हा बाई, चला झालं असेल तर. पाहिजे मनीषा, तू कधी बी ये आमच्या घरी, त्यासाठी आमचे दारं उघडे आहेत. काय? हो काकू. चल मग मनीषा, पप्पूला भेटतो. कुठे गेला आता? आज त्याचं काम नव्हतं काय थांबणं? ते म्हणत लय अर्जंट काम आहे म्हणत आज, कोणासोबत तरी बोलणं करावं लागते कायच्यासाठी तरी, म्हणून गेले काकू. सुलोचना कुठे गेली? सुलोचना आली आली. शंकर काय झालं? काय शंकर शंकर करू राहिली तू? ते सविता काकू उपाशी गेली ना, तुला पहिले सांगितलं होतं ना, बाई सांगितली नाश्ता बनवण्यासाठी. तुला सगळे नाश्ता देता नाही आला का मग? शंकर मी तर नाश्ता सर्वच दिला. ते काकू कशी चालली गेली? राग राग मला म्हटलं ना तिनं, मला भेटला नाही म्हणून. शंकर त्या काकून सविता काकू ना, तिने पहिले खाल्ला. ते म्हणे घरी नेण्यासाठी दे म्हणे. तिने म्हटलं घरी नेण्यासाठी मग देतो काकू तुम्हाला जायच्या वेळेस. बाई 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 बाई, कशा बायकात माय, घरी खातात, अति खातात, नाश्ताच नाश्ता. सुलोचना चल येतो आम्ही. काय झालं? कोण शंकर गरम झाला? शांता मामी, सविता काकू कशी आहे? नाश्ता दिला नाही म्हणते, माझ्यासमोर नाश्ता खाल्ला आणि 2 प्लेटा दे म्हणे, मी पदराखाली लपून देतो म्हणे. सांगू नको म्हणे कोणाले. मग मीच म्हटलं नंतर नाही जा म्हटलं काकू. आणि शंकरले म्हणते की नाश्ता नाही भेटला म्हणते, उपाशी गेली म्हणते मी. आता मला ते काकूला दिसू दे म्हणतोच मी. जाऊ दे ना सुलोचना, काही अशा बायकाची नांदी लागत बसतं काय? आपलं मूळ खराब होऊन जाते. सुलोचना कसं काय चालू आहे? कायचं शांता मामी, मस्त चालू आहे. पाय ना कशी मजा येते पुढे आता. सांगू नका कोणाला फक्त. पप्प्यानं सगळं कर्ज काढून सोनं घेतलं, कर्ज काढून कपडा घेतला. पाय ना कसं आता कर्जावाला घराभोवती फिरीन तर, म्हणून तर पप्प्या घरी नाही आज. पाहिजे महिना सांगू काय कोणाला? नाही नाही सुलोचना, मी कधीच कोणाला नाव नाही सांगत कोणाचं. पाहिजे बाप्पा, एवढी चांगली पोरगी, तिले सांभाळून घ्या सुलोचना. आपण याले लाव मार्गे कोणते? ते आता माझी सासू आहे, माझा नवरा आहे पाहणारा. तुम्हाला तर माहिती आहे शांता मामी, आणि तुमचे शांताराम मामा आहेत म्हणतात, शकुनी मामा. मी म्हणूस ऐकलं नाही तिच्या आईनं. चल येतो मी. चल आता इकडं आवडचीवर करतो, नाही तर अजून मलाच बोलणे भेटतील. चल आता आता स्वयंपाक करतो आणि माधुरीला जेवण करायला देतो मी. झाबरूजी कुठे गेले हो? माधुरी थांब ना, मी लवकर बेसन पोळ्या करतो. इकडे या ना. तू म्हणतो ना भूक लागली, थांब. पटपट तर केल्या जाते, मला काय सवय आहे. झाबरूजीला म्हटलं मी स्वयंपाक बनवतो, ऐकतच नाहीत. नाही नाही, पण लक्ष्मी झाली तेव्हापासून झाबरूजीनं शांताताईनं खूप काळजी घेतली माझी. नाही नाही, माझ्या ननाचे बी उपकार मी कधीच भुलणार नाही आता, कधीच नाही भुलणार. जे आईनं प्रेम द्यायला पाहिजे ते आईनं नाही दिलं, ते एका ननद न दिलं. माधुरी उठ माधुरी, हे घे मस्त स्वयंपाक बनवला मी त्यासाठी. मस्त पोटभर जेवण कर आता. लक्ष्मी झोपलेली आहे पाळण्यांदी. अरे बापरे, झाबरूजी बनवलं का तुम्ही जेवण? तुम्हाला म्हटलं होतं मी बनवतो थोड्या वेळानं, कंबर दुखरायला अंग टाकतो थोडा वेळ, तुम्ही ऐकत नाही झाबरूजी. आता बनवलं ना माधुरी, बस मस्त गरम गरम जेवण कर. लेकरू दूध पिते, अजून एनर्जी आली पाहिजे. चल बस. झाबरूजी किती काळजी घेता हो तुम्ही. अरे माधुरी, आतापासून काळजी घेतली तर म्हातारपणी दवाखाना करावा लागत नाही, म्हणून तुले सांगतो मी. म्हातारपणी दवाखाना करावा लागेल म्हणून तुले आतापासून तुझी काळजी घेतो मी. समजलं तुले? हा झाबरूजी समजलं. बसतो इथं सास, आणि तुम्ही तुमच्यासाठी बी ताटानं वाढून तुम्ही बी जेवण करा. अजून मग लक्ष्मी उठली की त्रास देईन तुम्हाला. हा बसतो, मी आणतो माझ्यासाठी. नाही बाई, मला वाटलंच बरं. मी सकोबाईला सांगत जा, सकोबाई तो पोरगा कामाचा नाही, तो पोरगा कामाचा नाही. पण सकोबाई कुठे ऐकायला तयार बापा. आणि सविता पाहिनं, सविताला वाटते किती चांगली पडली आपली बहीण, किती चांगली नाही. पण मला माहिती आहे ना, माणूसही भल्ला बेकार आहे आमच्या घरचा. एवढ्या चांगल्या पोरीला फसवणूक केली, एवढ्या चांगल्या पोरीची. म्हण बरं काय करता आता. चल बापा, काही खरं नाही राहिलं बरं जीवनाचं लेकीबाईचं. पण तेव्हा दुश्मनाची जर पोरगी असली तिथं चांगलंच सोचा. राजा हा पोरगा कुठे गेला काय माहित. याची बरोबर वागणूक दिसून राहिली मला चांगली सवितासोबत. काय करावले कायचे तर. राजा गेला वाटते बहीण. कोणाची संगत आहे आणि कोणाची नाही, याच्या मागे जरासं लागा लागेल. दुकानात कोणी ते कोण नाही, असा कोण वागते बायको संग. काय झालं? झोपलो होतो मी. का रे राजा, कोण बाबा मला टेन्शन देतं रे? कोण असं वागतं रे सविता संग? एकुलती एक सून आहे घरातली. आता पोरगी आहे, जवळ आहे आपल्याला. आता पुढे चलून चिंट्याचं लग्न करावं लागते. कोण रे?
कोण असं वागतं तिच्या संग? आई तोच तो विषय काढू नको तू. तुला सांगितलं ना एकदा, तू माझ्यात पळू नको म्हणून. त्याच्या मिनीपर्यंत कोण पडेल? शेजारी पडतील काय? बाबू, लोकांची लेकबाई आणली घरांती, तिला चांगलं वागावं लागते. हा माहिती आहे मला सगळं. आणि तू जर म्हणशील की मी तिला त्रास देतो आणि मी तिला मारठोक करतो हे करतो, ऐकणार नाही मी. काकू काकू, ओवी वजेश आहे ना खेळण्यासाठी? अरे ममता, तू? आम्ही ओवी वजसले मिळाले आलो आणि खेळतो. काल तर आम्ही मस्त खेळलो होतो. नाही, आज नाही देत ते. जा तुम्ही. अरे लेकरं आले काय? काकू काकू, आम्ही ओवी वजसले मिळाले आलो ना आम्ही खेळण्यासाठी. बरं हो, ठीक आहे. ते जेवण करू दे, मी आणून घालतो बाहेर. हो काकू, लवकर लवकर आण जा. सविता बेटा, असं बोलत असतात काय? येत नाही येत, जा तुम्ही असं म्हणून येले राहिले. सांगू नका मला आई, माझे मुळले खराब आहे आई. काऊन? राजा आला नाही काय घरी? नाही आले ते घरी. दिसले काय तुम्हाला? काल माझ्यासोबत बोलले बी नाही ते. बरं सविता, मी पाहतो ना काय आता. आज ते मूळ खराब नको करू सविता. मला माहिती आहे आज काय आता. त्या वाढदिवस आहे, संध्याकाळी मस्त आपण सेलिब्रेशन करू. होऊ शकते सविता, त्यासाठी काही साडी घरी आणायला गेला असेल. आई, जिंदगीत नाही आणलं माझ्यासाठी काही स्वतःहून. आता कुठे आणते? तुम्ही मन समजू नका आई. मला माहिती आहे माझा नवरा कसा आहे तर. बरं शांत राही ना, मी आणतो त्यासाठी साडी. सांग मला कोणत्या कलरची पाहिजे. काही आणू नका आई, राहू दे. नवऱ्याने आणलं हो, लय खुशी वाटते. सासून आणलं हो, मला खुशी वाटते. सविता, सुधरी न आज ना उद्या. एवढं टेन्शन नको घेऊ ना तुम्ही. साडी आणतो मी त्यासाठी. साडी आणते माझ्यासाठी. कायच करता जबरदस्ती साडी घेऊन. थांब, आता सविता लय नाराज झाली. रिंकूला फोन करतो मी. रिंकूला सांगतो एखादा केक घेऊन येतो म्हणून. हॅलो रिंकू, काय करू राहिली रिंकू? काही नाही आई, बोल ना. रिंकू, त्या वहिनीचा वाढदिवस आहे आज. येतो ना संध्याकाळी दोघे जण नवरा बायको. हा येत आहे, एखादा केक घेऊन येतो. हे राजाचं डोकं जाग्यावर नाही आहे. ठीक आहे आई, येतो मी. ठेव मग. जमला आता. बरं झालं रिंकूला फोन केला. बिचारी खुश तरी होईन. का शांते, कधी आली मग तू काल? मी तर सगळ्यात शेवटी आली. शेवंता मावशी, तू तर दिसलीच नाही मला. कुठे बसेल होती तर माय बाई, तू इथून गिनते दिसली मला. कुठे चालली? बरं ते जाऊ दे. शेवंता मावशी, येतो संध्याकाळी. माझ्या सुनीचा वाढदिवस आहे. माय बाई व, आता तर शांती एक एक कार्यक्रम, एक एक नाश्ता, मस्त नवीन नवीन. बापा, राजानं तर भलं आणलं असेल. मग काय आणलं? सोन्याचा हारगीर आणला काय? हा माय, भलं स्वस्त सोनं आहे हो शेवंता मावशी. बरोबर आहे ते. येते ना तो 25 तोळ्याचा हार घेऊन. येते येतो तू पायाले. भल्ल्या रे कामचोट बायका. त्याच्या संग सारखं बोलणं गुन्हा आहे. सांग, सोन्याचा आण म्हणते. जसं काय आता नवीन लग्न झालं. बायका काय बोलते काही सांगता नाही येत. हे सांगतो ना सविताले. सविता, गुड्डी कुठे गेली हो? काय होय शांताबाई? काही नाही सविता, दुकानात चालली होती साडी आणण्यासाठी. माया सुनीले. येतो संध्याकाळी. सविताचा वाढदिवस आहे आज. माय बाई, ते सुनीचा आज? आणि तू वाढदिवस करू राहिली काय? आज लोक तर नाही ऐकलं माय बाई. शांताबाईने वाढदिवस केला सुनीचा. ओ माय बाई, आता मनीषाच्या घरी होऊन राहिला शांताबाई काही काही कार्यक्रम. म्हणून तुला बी सुचून राहिलं वाटते. हिरस. शांता काकू, तुम्ही वाढदिवस करून तरी राहिल्या. माझ्या सासून होतं माय एक कार्यक्रम नाही केला चांगला. तू आलीस काय मनाने चोचा मारायले? शांताबाई, त्या जो तर राहा लागते. तू इसून आहे त्याला एकची. किती ते पुढे 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 कामं करते. कधी लावलं त्या सुनीने तुला फरशी पुसायला? माझ्या सुनीनं तर मला फरशी पुसायला लावली, संडास पुसायला लावला, घासायला लावला चांगला ब्रशनं. मग काय करतं हिचं करून? मला काही गरज बी नाही तुमची. माझ्या नवराच मला सगळं करते. नवऱ्याचं गर्व नको करू तू. माया पोरगा होय तो. सविता, गुड्डी, मी तुम्हाला कार्यक्रमाने बोलवायसाठी आली. तुमची भांडणं लावायसाठी नाही आली मी. गुड्डी, ये जो संध्याकाळी वाढदिवसांनी. आणि शांताबाई, पहिले सांगतो काहीच आणणार नाही मी. पाहिलं मॅ शकुनाबाईच्या घरी 50 रुपये दिले, फराळाची प्लेट नाही भेटली मला. माय काय करा माझा सासू तो. शांता काकू, अशी बाई शोधून सापडणार नाही.
पहा मंडळी, आता राजा असा करून राहिला, काय आणि काय नाही दिसतेच तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, सोडून देऊ नका. शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणते. चला मग आता सुनबाईचे आपण वाढदिवस साजरा करू बा. साडी आणतो एखादी, केक गिक, तेवढंच तिच्या मनाला बरं वाटते. नवऱ्याचा राग भुलून जाते. तुम्ही बी करत जा बरं. सुनील लय हरी येते ज्या सासा असतील त्यांनी. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या.